साधारण एक आपल्या बॉडीमध्ये जी आरबीसी तयार होते म्हणजे तांबडी रक्तपेशी तयार होते ते 120 दिवस जगते. सो त्या 120 दिवस जगणाऱ्या आरबीसीवर किती प्रमाणात शुगर आहे, इनडायरेक्टली स्पीकिंग लेमॅन्स टर्म मध्ये बोलायचं झालं तर ती आम्ही HbA1c टेस्ट करतो. मग 3 महिन्याची शुगर का 120 दिवस तर जगतात, तर साधारण टर्न अराउंड आहे. म्हणजे 90 दिवस असे पकडतो की याच्यात सगळ्यात जिवंत आहेत आपल्या. मग त्या 90 दिवसातला आम्ही म्हणजे 3 महिन्यातली आम्ही ती शुगर त्या HbA1cच्या ह्याच्यातनं टेस्ट करतो. नॉर्मल लेवल असते त्याची 5.9च्या आत पाहिजे. 5.9 to 6.4 जर असेल तर त्याला आम्ही प्री डायबेटिक म्हणतो. 6.4च्या वर असेल तर डायबिटीस त्या पेशंटला असतोच, पण थोडासा अजून डाएटनी काही कमी करता येते का ते डॉक्टर त्यांचे डायबेटॉलॉजिस्ट जे असतात ते डिसाईड करतात. नमस्कार, मी प्रियांका. पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर व्यक्ती श्रीमंत कधी असतो? जेव्हा त्याचं स्वास्थ्य चांगलं असतं तेव्हा तो खरा श्रीमंत असतो. पण हे स्वास्थ्य चांगलं कधी राहतं? तर जेव्हा तुम्हाला योग्य आहार मिळतो, तुमची झोप पूर्ण होते, तुम्ही व्यायाम करता, तेव्हा तुमचं स्वास्थ्य चांगलं राहतं. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस, धावपळ किंवा हेरिडिटरी अशा कारणांमुळे काही आजाराची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आपले फॅमिली डॉक्टर यावर काही ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करायला सांगतात. पण मग त्या कुठे करायच्या, कशा करायच्या आणि कशासाठी करायच्या याबद्दल बोलायला, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी या विषयाबद्दल माहिती द्यायला आज आपल्या चॅनलवर एक गेस्ट आले. मी त्यांचं स्वागत करते. डॉक्टर सौरभ परांजपे. सौरभ परांजपे हे परांजपे डायग्नोस्टिकचे सर्वेसर्वा आहेत. गेल्या 6 वर्षात त्यांनी 50,000 पेशंटचे रिपोर्ट्स दिले. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. साध्या सोप्या भाषेत पॅथॉलॉजी म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये पॅथॉलॉजिस्टची भूमिका काय असते? पॅथॉलॉजी याचा जर फोड केली तर पॅथोज अँड लोगोज. लोगोज इज सायन्स अँड पॅथोज म्हणजे एनिथिंग विच इज गोइंग बॅड इन युअर बॉडी. पॅथॉलॉजी तर तुम्हाला कुठला आजार झालेला आहे, तो आजार झाल्यानंतर माणसाला सिम्पटम्स येतात. मग ते सिम्पटम्स कुठल्या रोगाचे आहेत ते बघण्यासाठी पॅथॉलॉजी ब्लड टेस्टिंग आणि युरिन टेस्टिंग होतं. फॉर एक्झाम्पल, फिवर येणं चांगलं की वाईट? तर चांगलं. की फिवर जेव्हा बॉडीला येतो तेव्हा ही बॉडीची सिग्नलिंग प्रोसेस आहे की तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये कुठला तरी व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा काहीतरी आलेलं आहे. मग ते तुम्ही शोधून काढा. मग ते शोधून कसं काढणार की फिवर बरोबर अजून कुठले सिम्पटम्स आहेत का, की बाबा फिवर बरोबर तुम्हाला डायरिया होतोय का, वॉमिटिंग होतोय का? तर डायरिया वॉमिटिंग असेल तर मग पोटाचा काही आजार झालाय का ते शोधून काढा. सो ही बॉडीचंच मेकॅनिझम आहे. ते मेकॅनिझम एका लेवलपर्यंत तुम्हाला आणून सोडतं आणि मग त्याच्या पुढे डॉक्टरांचं काम सुरू होतं की काय काय डिसीज, काय काय सिम्पटम्स आहेत आणि त्या सिम्पटम्सच्या अनुषंगाने कुठले कुठले तुम्हाला टेस्ट करायचे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर सध्या पावसाळ्याचा सीझन आता संपत आलाय, पण पावसाळा जेव्हा जोरात होता तेव्हा खूप पेशंट तापाचे यायचे. सो ह्या केसमध्ये आपल्याकडे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया. मलेरिया तसं आता पुण्यामध्ये कमी झालंय, पण डेंगी आणि चिकनगुनियाचं प्रमाण वाढलंय. सो मग ते कसं कळणार? सिम्पटम्स ऑलमोस्ट सेमच असतात. तर मग त्या केसमध्ये आपल्याला ब्लड टेस्ट करायला लागतात आणि मग ब्लड टेस्ट करून आपल्याला कळतं की डेंगी झालाय का चिकनगुनिया झालाय. ते एकदा कळलं की डेंगी झालाय की मग त्याला 1-2 दिवसांनी हिमोग्राम करायला लागतो, प्लेटलेट्स चेक करायला. सो पॅथॉलॉजी लॅबचा इम्पॉर्टन्स हा या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात सुरू होतो. दुसरी अजून गोष्ट आहे की कॅन्सर्स. पॅथॉलॉजी म्हणजे फक्त ब्लड आणि युरिन नाही, तर बॉडी मधला कुठलेही टिश्यू किंवा ऑर्गन जे असते तर ती काढल्यानंतर ती पण आम्ही टेस्ट करतो. एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर तो जो ट्युमर आहे तो काढल्यानंतर तो आमच्या लॅबमध्ये पाठवला जातो. तो आम्ही फिक्स करायला ठेवतो फॉर्मॅलिन मध्ये. फिक्स केल्यानंतर त्याच्यात तो आम्ही कट ओपन करून बघतो की कुठला तो, त्याला किती प्रकारे कॅन्सरस आतमध्ये ग्रोथ आहे किंवा त्याला वरनं कॅप्सूल आहे का नाही, किंवा कॅप्सूल असेल तर कॅप्सूलच्या बाहेर गेलाय का. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्हिज्युअली बघतो, ग्रॉसली बघतो आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे त्याचे पीसेस करतो. त्या पीसेस वरती बरीच प्रक्रिया होऊन त्याच्या स्लाइड्स तयार होतात आणि मग त्या स्लाइड्स आम्ही मायक्रोस्कोप खाली बघतो आणि मग मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर कळतं की आम्हाला कुठल्या प्रकारचा तो कॅन्सर आहे, काय झालेलं आहे, किती इन्व्हेड केलेलं आहे त्याने, म्हणजे किती मॅलिग्नंट त्याची स्टेज काय, रादर स्टेज 1 आहे, स्टेज 2, स्टेज 4, व्हॉट एव्हर, काय प्रत्येक कॅन्सरचे जसे क्रायटेरिया असतात तसे. हा एक पार्ट झाला. अजून एक पार्ट असा असतो की एखाद्या पेशंटला गाठी आलेल्या असतात.
सो त्या गाठीमध्ये आम्ही सुई घालून त्याची तपासणी करतो. सो ही जी सुई घालण्याची जी प्रोसिजर आहे ती पॅथॉलॉजिस्ट करत असतात. ती सुईमधून आम्ही आतमधून मटेरियल्स म्हणजे सेल्स बाहेर काढतो, त्या आम्ही स्लाइडवर घेतो, त्याला स्टेन करतो, म्हणजे साध्या भाषेत काय मी रंगवतो, आणि मग त्या रंगवून कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेल्स आहेत ते बघतो. हा एक प्रकार झाला. आणि अजून एक बोन मॅरो नावाचा एक हे आहे की काही हिमॅटोलॉजिकल मॅलिग्नन्सीज असतात किंवा काही हिमॅटोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, म्हणजे रक्ताचे आजार असतात. ते डायग्नोज करण्यासाठी आम्हाला पेशंटच्या बोन मॅरोमध्ये, म्हणजे रादर बोन मधून आतमध्ये आम्हाला मोठ्या निडल घालून मोठी निडल घालून आतमधून ब्लड आणि त्याचा जो एक बायोप्सीसाठी मॅरो काढून घ्यायला लागतो, आणि मग त्याच्या फर्दर टेस्टिंग्स होतात. सो हा एक कन्साइज एक पॅथॉलॉजीचा एक भाग झाला. म्हणजे पॅथॉलॉजी इज नॉट ओनली ब्लड अँड युरिन टेस्टिंग, इट इज कम्प्लीट ह्युमन टेस्टिंग. म्हणजे याच्यामध्ये अजून एक ऍडव्हान्स टेक्निक आहे फ्लो सायटोमेट्री म्हणून. एक्झॅक्ट कॅन्सरचा कुठला प्रकार आहे तो चेक करता येतो. एक इम्युनोफिनोटायपिंग आम्ही करतो. अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच गोष्टी पॅथॉलॉजीमध्ये येतात. टेक्नॉलॉजी जशी वाढते तसं खूपच वाढायला लागले. राईट. लिपिड प्रोफाईल आणि HbA1c या टेस्ट नक्की काय आहे आणि कशासाठी करतात? HbA1c म्हणजे आपण आता डायबेटीस या विषयावर बोलू. HbA1c म्हणजे डायबेटीससाठी करण्यात येणारी टेस्ट. त्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. साधारण एक आपल्या बॉडीमध्ये जी आरबीसी तयार होते, म्हणजे तांबडी रक्तपेशी तयार होते, ते 120 दिवस जगते. सो त्या 120 दिवस जगणाऱ्या आरबीसीवर किती प्रमाणात शुगर आहे, इनडायरेक्टली स्पीकिंग, लेमॅन्स टर्म मध्ये बोलायचं झालं तर ती आम्ही HbA1c टेस्ट करतो. मग 3 महिन्याची शुगर का, 120 दिवस तर जगतात, तर साधारण टर्न अराउंड आहे. म्हणजे 90 दिवस असे पकडतो की याच्यात सगळ्यात जिवंत आहेत आपल्या. मग त्या 90 दिवसातला आम्ही, म्हणजे 3 महिन्यातली आम्ही ती शुगर त्या HbA1cच्या ह्याच्यातनं टेस्ट करतो. नॉर्मल लेवल असते त्याची 5.9च्या आत पाहिजे. 5.9 to 6.4 जर असेल तर त्याला आम्ही प्री डायबेटिक म्हणतो. 6.4च्या वर असेल तर डायबेटीस त्या पेशंटला असतोच, पण थोडासा अजून डाएटनी काही कमी करता येते का ते डॉक्टर त्यांचे डायबेटॉलॉजिस्ट जे असतात ते डिसाईड करतात. मेथड्स खूप असतात. आपण आमच्याकडे आजकाल पेशंट्सच लिहून देतात HbA1c बाय HPLC मेथड, म्हणजे त्यांना ती पर्टिक्युलर मेथड पण लागते. त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्राफ्स येतात. सो त्या मेथडनीच आपण करतो. आणि अजूनही बऱ्याचशा मेथड्स आहेत, त्यांनी पण टेस्ट करता येते. डायबिटीज बरोबर अजून त्याच्याबरोबर कुठली टेस्ट करायची तर फास्टिंग आणि पीपी शुगर करतो, किंवा फास्टिंग आणि पीजी शुगर. पीजी म्हणजे काय की पेशंटला आम्ही 75 ग्रॅम ग्लुकोजची पावडर प्यायला देतो आणि 2 तासांनी त्याची शुगर चेक करतो. सो त्याला ग्लुकोज टॉलरन्स म्हणतात, की किती टॉलरेट केली बॉडीनी, किती ग्लुकोज गेलं आणि किती रक्तात राहिलं ते आपण चेक करतो. आणि अजूनही बऱ्याचशा टेस्ट असतात डायबिटीससाठी, पण बेसिक डायबिटीससाठी या टेस्ट आहेत त्या HbA1c, फास्टिंग आणि पीपी शुगर. ऍट द सेम टाइम युरिन पण करतो, युरिन मधून शुगर जाते. कारण काही काही डायबिटीसच्या गोळ्या अशा आहेत की त्या गोळ्यामध्ये तुमची रक्तातली साखर तर कमी होते पण युरिन मध्ये साखर दिसते. सो तेही आपल्याला टेस्ट करायला लागतं. आणि लिपिड प्रोफाईल तर खूप मोठी टेस्ट आहे, पण बेसिक त्याच्यातले 4 पॅरामीटर्स आहेत. एक तर कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, HDL आणि LDL. सो टोटल कोलेस्ट्रॉल आणि LDL लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे जे असतात, दीज आर नॉट गुड कोलेस्ट्रॉल्स. आणि ट्रायग्लिसराइड्स ऑल्सो बॅड कोलेस्ट्रॉल. पण HDL जे असतं, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, ते इट्स अ गुड कोलेस्ट्रॉल, इट्स अ फ्रेंड. सो ते जेवढं जास्त तेवढं चांगलं. तर ते वाढतं कशाने, तर एक्सरसाइज, एरोबिक एक्सरसाइज असतात, धावणं, पळणं, स्विमिंग, याच्यामुळे ते वाढतात. आणि जेवढा माणसाला स्ट्रेस कमी तेवढं त्याचं HDL जास्त, आणि जेवढा स्ट्रेस जास्त तेवढा त्याचं TG आणि कोलेस्ट्रॉल जास्त. तर आता फक्त ते पॅरामीटर्स तसे असतात. आणि आता कोलेस्ट्रॉल वाढलं तर घाबरून जायचं का, तर नाही. फक्त कोलेस्ट्रॉल वाढलं असेल आणि त्याच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल किंवा चांगल्या असतील तर घाबरून जायचं नाही. ते कोलेस्ट्रॉल तसंच राहणार आहे असं समजायचं आणि सोडून द्यायचं. लोक काय करतात, माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय पण बाकी सगळं नॉर्मल आहे, तर नुसतं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल ना तर त्यांना येतं टेन्शन, त्याने वाढतो स्ट्रेस, स्ट्रेसनी वाढल्यानंतर मग त्यांचं वाढतं TG आणि मग ते त्या विशेष सर्कलमध्ये अडकून राहतात. सो आयसोलेटेड कोलेस्ट्रॉल वाढणं हे वाईट नाही. तर लक्ष देत राहायचं. 6-6 महिन्यांनी, वर्षभरानी लिपिड प्रोफाईल टेस्ट करून घ्यायची. ECG एखादा बेसलाईन करून घ्यायचा. चालताना तुम्हाला दम लागत नाहीये ना, जिने चढल्यानंतर दम लागत नाही ना, किंवा झोपल्या दम लागत नाही, या एवढ्या गोष्टींकडे, किंवा छातीत दुखत नाही, ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. बाकी अलार्मिंग थिंग असं काही नाही. नाही. सो कॅन्सर आहे का नाही हे ओळखण्यासाठी आधीच प्रिव्हेंटिव्ह अशा काही टेस्ट आहेत का? प्रिव्हेंटिव्ह ऍज टेस्ट नाही आहेत. काही स्पेसिफिक कॅन्सर्ससाठी आहेत. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये ओव्हॅरियन कॅन्सर होऊ शकतो. सो त्या ओव्हॅरियन कॅन्सरसाठी CA-125 नावाची टेस्ट आहे. CA-125 लेवल नॉर्मल असेल तर चान्सेस कमी असतात.
ऍट द सेम टाइम तुम्हाला सोनोग्राफी पण करून बघायला पाहिजे की ओव्हरीचा साईज किती आहे काय ते पण बघायला पाहिजे. सिमिलर वेनी PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन दॅट इज इन मेल्स आम्ही युजली रेकमेंड करतो की 60 वर्षाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी करून घ्यावी. आणि CA-125 फिमेल्सची जी म्हणली ती एक साधारण 40-45 वर्षानंतर फिमेल्सनी करून घ्यावी. ब्रेस्ट कॅन्सरसाठी पण ब्लड टेस्ट आहेत, पण त्याच्यासाठी ब्लड टेस्ट पेक्षा जास्त चांगल्या मॅमोग्राफी किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन किंवा कन्सल्टिंग जनरल सर्जन ऑर युअर गायनेकोलॉजिस्ट दॅट इज बेटर थिंग. अजून काही CA-19.9 CEA असे काही ट्युमर मार्कर्स असतात, बट वी यूज दॅट स्पेसिफिकली की पेशंटला सिम्पटम्स आहेत आणि मग आपण ते टेस्ट करतो. अजून असं पॅनल तरी आलेलं नाहीये की माझं ब्लड दिलं आणि सगळ्या टेस्ट करून घ्या आणि मला कुठलाच कॅन्सर नाही ना असं सांगा, असं अजून तरी आलेलं नाही, पण भविष्यात येऊ शकतं असं वाटतंय. लहान मुलांमध्ये डायबेटीस होण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी दिसून येतं. हा, काय प्रकार आहे लहान मुलांमध्ये diabetes? लहान आता त्याला आपण कसं त्याच्याकडे बघतो त्याच्यावर आहे की लहान मुलांना डायबेटीस पूर्वीपासून होत असेल, पण डिटेक्शन रेट मे बी कमी असेल. आता डिटेक्शन रेट वाढलेला आहे. युजली पूर्वी गावाकडच्या त्यांना कसं कळायचं, तर लहान मूल लघवीला जाऊन आलं, आता आता टॉयलेट्स आपल्याकडे आहेत, तिथे गावाकडे काही नसतं. सो लघवीला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी मुंग्या लागायच्या. मग मुंग्या का लागतात, तर बाबा ह्याच्या युरिन मधून साखर जाते, सो मग ते तिथल्या लोकल लेवलला काही ट्रीट करायचे. पण आता काय झालेलं आहे, आता खूप साऱ्या नवीन टेस्ट आलेल्या आहेत. एक इन्शुलिन नावाची टेस्ट येते आणि एक C-पेप्टाइड नावाची टेस्ट येते. अलॉंग विथ युअर HbA1c आणि फास्टिंग BP शुगर तर आहेतच. anti-GAD65 अँटीबॉडीज नावाच्या अँटीबॉडीज टेस्ट करू शकतो, बट C-पेप्टाइड प्रमाण आहे. C-पेप्टाइडची लेवल इज क्लोज टू 0 किंवा लेस दॅन 0.5 असेल तर तो जुवेनाइल डायबिटीस असण्याची शक्यता असतेच. पण कारण पेशंट डायरेक्टली C-पेप्टाइड टेस्ट करायला कधीच येत नाही. आधी तो फास्टिंग शुगर करतो, PP शुगर करतो, HbA1c करतो, ह्या तिन्ही केल्यानंतर मग तो C-पेप्टाइडला जातो. आणि एकदा जर जुवेनाइल डायबिटीस झालेला असेल तर त्याला इन्शुलिन शिवाय दुसरा आत्ता तरी पर्याय नाहीये, कारण ओरल इन्शुलिन टॅबलेट्स अजून आलेले नाही. जो काढेल मे बी त्याला नोबेल मिळू शकतो असं वाटतं. वयाच्या 40 नंतर स्त्रियांनी आणि पुरुषांनी कुठल्या अशा टेस्ट केल्या पाहिजेत की रेग्युलर रुटीन मध्ये ठेवलं, अशा कुठल्या टेस्ट आहेत? वयाच्या 40 पर्यंत जर कुठल्याच टेस्ट कधीच केलेल्या नसतील तर सगळ्यात पहिले आधी ECG करून घ्यायचा. हिमोग्राम, युरिन, शुगर, फास्टिंग शुगर, PP, लिव्हर फंक्शन टेस्ट अख्खी करायची गरज नाही. त्याच्यामधला एक SGPT नावाचा एकच जो पॅरामीटर आहे तो. त्याच्यानंतर किडनी फंक्शन पूर्ण करायची गरज नाही. त्याच्यामधला एक क्रिएटिनिन नावाचा जो पॅरामीटर आहे तो. HbA1c आपण शुगर प्रोफाईल मध्ये ते सगळं करतोच आहे. लिपिड प्रोफाईल. आणि तुम्हाला जर काही स्पेसिफिक कंप्लेंट्स वाटत असतील की हाडं दुखतायत, विकनेस वाटतोय, तर विटॅमिन B12 आणि D. आणि हॉर्मोनल करायचं झालं तर फक्त TSH. दीज आर द बेसिक टेस्ट फॉर बोथ मेल्स अँड फिमेल्स. मी तर म्हणतो ECG इज मस्ट. मी आता कालच एक न्यूज वाचली, 25 वर्षाची एक डॉक्टर अनेस्थेशियोलॉजिस्ट सडन कार्डियक अरेस्टने गेली. सो आपण म्हणजे करून बघायला पाहिजे ना की अरे मी एकदा ECG माझ्या आयुष्यात मी करून घेतला, त्यात काही नाही, आय एम ओके. मग त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर काळजी नाही. आणि 40 नंतर जसं म्हटलं तसं स्त्रियांनी एक CA-125 करून घ्या आणि एक 60 वर्षानंतर पुरुषांनी हे करून घ्या, PSA करून घ्या. एवढ्या बेसिक टेस्ट करायच्या. त्याच्यामध्ये जर काही आलं, लेट्स से की एखादी 40 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनी शुगर केली आणि त्याची फास्टिंग शुगर 110 आली, PP शुगर 150 आली आणि HbA1c 6.2 आलं, तो लगेच तिथे घाबरून जाईल, मला डायबिटीस झालाय. तर घाबरून नको जाऊ बाबा. तू स्वतःसाठी तू टेस्ट नसती 3 महिन्यानंतर केली असं समज आणि स्वतःसाठी 3 महिने दे. त्याच्यामध्ये स्ट्रेस झिरो करायचा प्रयत्न कर, डाएट चांगला कर, एक्सरसाइज चांगला कर आणि HbA1c खाली येत आहे का बघ. लगेच दुसऱ्या दिवशी नाही, लगेच दुसऱ्या दिवशी 40 तुम्ही थोडं स्वतःला वेळ द्या. काय होतं हे, मग माणूस ना त्या ठिकाणी सर्च करतो ऑनलाईन आणि मग सर्च करून त्याला कळतं की मग ते क्लासिकल आहे ना, ते ऑब्विस आहे, क्लासिकल आहे की त्याच्यात तुम्हाला दिसणार आहे की अरे हे म्हणजे डायबिटीस. अरे डायबिटीस, मग त्याच्यावर गोळी कुठली तरी XYZ मेटफॉर्मिन घ्या, सुरू करा आणि ती विठ्ठलची आणि लीन होईपर्यंत तुम्ही घेत राहा. बट दॅट इज नॉट अ गोल. म्हणजे लाईफचा गोल असा पाहिजे की तुम्हाला सगळंच मिळायला पाहिजे. मी माझ्या बऱ्याचशा पेशंटला म्हणतो, मे महिन्यामध्ये डॉक्टर आंबे खाऊ का, म्हणलंय बघा मी तर ऍज अ डॉक्टर तुम्हाला सांगेन आंबे खा, पण वर्षातनं एकदाच येतात. तुम्ही किती मन किती मानणार, तुम्हाला खायची इच्छा आहे ना तर मग बाकी काहीच खाऊ नका. मग तेवढे 2 महिने आंब्यांचा सीझन आहे ना, तुम्ही एक अर्धी फोड 1 फोड तुम्ही खा, पण मग भात खाऊ नका, पोळी खाऊ नका, तुम्ही बॅलन्स करा. नाहीतर मग डॉक्टर तुम्ही गोड खाऊ नका, तुम्ही हे खाऊ नका, अमेरिकेतनं मुलींनी चॉकलेट्स आणले ती खाऊ नका, मग ते डॉक्टर बदलून टाकतात.
मग थोडं बॅलन्स आपण पण करायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर्स आर नॉट 100% राईट. थोडंफार आपण पण बघायला पाहिजे की कसं डाएट हे घ्यायला तो स्ट्रेस आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी अशा कुठल्या टेस्ट आहेत का? पाहिजे. स्ट्रेस आहे की नाही असं जाणून घेण्यासाठी असं टेस्ट कुठला नाही आहेत, पण एक कॉर्टिसॉल लेवल आपण तेवढी करू शकतो. पण अशी प्रमाण नाहीये की बाबा ही टेस्ट केली, याची व्हॅल्यू 10 आली तर तुम्हाला स्ट्रेस आहे, 9 आली तर स्ट्रेस नाही, अशी कुठली टेस्ट तरी नाहीये. हा स्वतःच मॅनेज केलेली चांगली असते ती गोष्ट. चिकनगुनिया डेंग्यूच्या टेस्ट करतात पण त्या निगेटिव्ह येतात. सो एक वेगळाच ट्रेंड बघायला मिळतोय. सिम्पटम्स सेम. हा. सो अशा वेळेस लोकांच्या मनात इतका प्रश्न वाटतो की नक्की काय आहे हे. सो त्याबद्दल काय सांगा? आपण आता सगळ्यात पहिले जाणून घेऊ चिकनगुनिया आणि डेंगी काय आहे. चिकनगुनिया आणि डेंगी जे होतात ते डासांमुळे होतात, पण डासांमध्ये फ्लॅवी व्हायरस नावाचा व्हायरस असतो, त्याच्यामुळे डेंगी होतो. म्हणजे एखादा डास तुम्हाला चावला तर तुम्हाला डेंगी होईलच असं नाही, त्या डासामध्ये तो व्हायरस असायला पाहिजे, किंवा एखादा व्हायरस ज्याच्यामध्ये तो व्हायरस आहे त्यांनी म्हणजे ही इज अ व्हेक्टर. तो डास जो आहे तो व्हेक्टर आहे. सिम्पटम्स ऑलमोस्ट सेम असतात दोन्हीचे, पण चिकनगुनियाचे थोडे जास्त सिम्पटम्स असतात. आता कोविडमध्ये रोज प्रत्येक जण न्यूजपेपर वाचायचे, त्याच्यामध्ये म्हणायचे आज ओमिक्रॉन आला, आज डेल्टा आला, मग पुढे नाही झिका तर व्हायरस आहे नवा, पण ओमिक्रॉन डेल्टा हे त्याचे व्हेरियंट्स होते. मग हा डेंजरस, तो डेंजरस, मग हा ह्याचा संसर्गाचा प्रमाण जास्त आहे वगैरे, ते पेपरमध्ये तुम्ही रोज वाचायचं, त्याच्यामुळे कळायचं. सो टेस्ट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिझाईन केलेल्या असतात, त्या प्रत्येक वेळी त्या चेंज नाही करू शकत. त्या मे बी जुन्या कुठल्या तरी व्हेरियंटनी केलेल्या असतील, किंवा जो पेशंटला झालेला आहे त्याचा ह्याचा XYZ व्हेरियंटचा झाला असेल तर त्याचे सिम्पटम्स थोडे वेगळे असतील. पण एनी हाऊ तुमचा व्हायरल डिसीज कुठलाही जरी असेल तरी तुमची ट्रीटमेंट सेमच राहते. की ताप आला तर पॅरासिटामॉल घ्या, त्या ताप खूप एका लेवलच्या जास्त गेला तर IV पॅरासिटामॉल, इंट्राव्हेनस पॅरासिटामॉल घ्या, किंवा ऍडमिट व्हा. तुमचे हिमोग्राम चेक करत राहा, प्लेटलेट्स ड्रॉप होत नाहीत नाही या गोष्टी बघत राहा. आणि फ्लुइड, म्हणजे बॉडीला तापामध्ये डिहायड्रेशन होतं, सो डिहायड्रेशन रोखण्यासाठी फ्लुइड्स घेत राहा. सलाईन लावायचं की नाही ते डॉक्टर डिसाईड करेल. सो इट डझंट मॅटर की तुम्हाला कुठला रोग झालाय, डेंगी झालाय, चिकनगुनिया झालाय, ट्रीटमेंट रिमेन्स द सेम. मलेरिया असेल तर यस तो डिटेक्ट होतो, त्याची ट्रीटमेंट लाईनअप बदलते, आणि कुठला बॅक्टेरियल असेल तर ट्रीटमेंट लाईनअप बदलते. सो डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट. पण हे जे सध्या चाललेलं आहे ते सध्या फारच विचित्र चाललेलं आहे, की बाबा काही सिम्पटम होत आहेत, जॉईंट पेन होतात, आणि एकदा जॉईंट पेन सुरू झाली की ती पुढेच कंटिन्यू राहतेय. थंडीमध्ये ती परत एक्झॅगरेट होतीये. सो अजूनही त्याचं एक्झॅक्ट यस मे बी डेंगी लाईक और चिकनगुनिया लाईक व्हायरस कुठला तरी आहे आणि त्यांनी होत आहे, पण फेटल नाही असं म्हणजे अजून तरी काही त्याच्या अशा पेपरमध्ये पण न्यूज आलेल्या नाहीत की फेटल ठरलाय म्हणून. सो काळजी एवढीच घ्यायची प्रत्येकाने की डासांपासून संरक्षण करा. बाकी म्हणजे जे समोरनं येणारे जे व्हायरसेस आहेत त्याला आपण काही नाही करू शकत, पण ऍटलीस्ट डास तरी आपण आपल्या एरियातले कंट्रोल करू शकतो. सो असा काही तुमचा एक्सपिरियन्स आहे का की एका लॅबमध्ये वेगळी टेस्ट केली आणि इकडे तुमच्या इथे टेक्निशियन लॅबमध्ये वेगळी आली? सो हो, असे बरेच आहेत, पण एक पर्टिक्युलर आता रिसेंट झाला म्हणून आठवतो. एक आजी होत्या, आजी म्हणण्यापेक्षा थोड्या 65-70 इयर्सच्या होत्या. सो त्यांचा हिमोग्राम टेक्निशियन रन लॅबमध्ये एका पेरिफेरीमध्ये केला. सो तिथे त्याची WBC ची जी व्हॅल्यू होती ती 17,000 म्हणजे तत्सम 17,000 समथिंग होती, आणि खालती त्याच्या सगळ्या न्यूट्रोफिल्स आणि या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या. आणि त्या टेक्निशियननी सही मारली होती, विच इज अगेन्स्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट लॉ. तर आणि मग ती पेशंट तिकडे काय तिला बरं वाटत नाही किंवा काहीतरी झालं असेल म्हणून ती आमच्याकडे लॅबमध्ये आली, आणि आम्ही जेव्हा तिची स्लाइड बघितली व्हॅल्यू सिमिलर आल्या, कारण मशीन्स ऑलमोस्ट सेम असतात. व्हॉट मॅटर्स इज तुम्ही जे मायक्रोस्कोप मध्ये बघता, आता टेक्निशियनला मायक्रोस्कोप खाली काय बघायचं ते त्यांना माहिती नसतं, कारण ते ट्रेंड नसतात त्याच्यामध्ये, आम्ही ट्रेंड असतो. सो मायक्रोस्कोप खाली जेव्हा बघितलं तर इट टर्न आउट टू बी मॅलिग्नंट थिंग, म्हणजे तो एक टाईपचा ब्लड कॅन्सर होता. मग त्याच्यानंतर त्यांनी पुढे ट्रीटमेंट घेतली आणि नाव शी इज फाईन. पण ह्या गोष्टी होतात, आणि असे मी म्हणेन 100पैकी 99 मध्ये होतही नसतील, पण ती एक जी केस असते ती महत्वाची असते. शुगरच्या बाबतीत तर बऱ्याचदा होतं, कारण ती काही सांगता येत नाही, ते काहीच सांगता येत नाही, त्याचं काहीच सांगता येत नाही. शुगरच्या बाबतीत होतं, कारण ह्या कॉस्ट कटिंगसाठी ह्या ज्या अशा लॅब्स असतात ते आता शुगरसाठी एक वेगळ्या प्रकारची ट्यूब घ्यायला लागते, सोडियम फ्लोराईड म्हणतात त्याला, NF ट्यूब, ग्रे कलरची ट्यूब असते. तुम्ही कधी ब्लड दिला असेल, शुगर केली असेल तर कळतं की तो मुलगा जो येतो तो वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये वेगवेगळ्या कलरच्या ह्याच्यामध्ये घेतो, राईट. सो त्याच्यामध्ये एक जी ग्रे कलरची असते दॅट इज ओनली फॉर शुगर, त्याच्यातनं शुगर टेस्ट होते. आता त्या ट्यूबची कॉस्ट GST VST सगळं पकडून साधारणपणे ₹3 जाते.
किंवा 3 मे बी 4 ऑन अन ऍव्हरेज तेवढी जाते. सो ती वाचवण्यासाठी जी नॉर्मल हिमोग्रामची असते त्याच्यातच घेतात, कारण हिमोग्राम करायचाच आहे, मग त्यातनं शुगर लावा. पण ती जी ट्यूब असते त्याच्यामध्ये शुगरचं ग्लायकोलिसिस होणार नाही. त्याच्यासाठी अँटी ग्लायकोलिसिस एजंट असतात, म्हणजे ब्लडचं शुगर जे आहे त्याचा ब्रेकडाऊन होणार नाही. जी शुगर घेतली तेवढीच राहणार. मग आता त्या ट्यूब मधून जर शुगर केली तर ती सपोज 120 आली तर यांच्याकडे केलेली 90 येते. पण पेशंटला वाटतं अरे मी टेक्निशियन म्हणून लॅबमध्ये गेले, ह्याच्याकडे तर 90 येते, म्हणजे माझं बरं चाललंय. शेवटी ह्युमन माइंड असं आहे की जे 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 कमी, म्हणजे जे त्याला जे चांगलं वाटतं, ते योग्य की अयोग्य नाही, जे चांगलं वाटतं त्याच्याकडे जातो. सो असेही बरेचसे किस्से होतात. थायरॉइडच्या बाबतीत खूप सारे होतात, कारण त्यांची मशीन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅलिब्रेटेड आहेत की नाही माहिती, कारण तिथे सुपरवाइज करणारा डॉक्टर नाहीये. सुपरवाइज करणारा व्यक्ती आहे, पण सुपरवाइज करणारा क्वालिफाईड डॉक्टर आहे की नाही ते माहित नाही. ते खूप गरजेचं आहे आणि खूप आणि अवेअरनेस, माझा मुख्य उद्देश हाच आहे की अवेअरनेस वाढला पाहिजे लोकांचा, की त्यांना, म्हणजे तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये करा, पण खालती जी सही येते त्या सहीवर डॉक्टर सौरभ परांजपे हा कोण व्यक्ती आहे, त्याच्याशी तुम्ही फोनवर बोलू शकता का, किंवा तो खरंच अस्तित्वात आहे का, जिवंत आहे का, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजेत. राईट. ब्लाइंडली जातात. ब्लाइंडली जातात. आणि शेवटी जीवाश ह्यानी असं मी म्हणत नाही की त्या रिपोर्टनी काही लाईफ थ्रेटनिंग गोष्ट होतात, पण परफेक्टच असायला पाहिजे जे काय पाहिजे ते. सगळं जीवाशी खेळ नकोच. नाही, अशा गोष्टी. कोणालाच करायची करू नये लोकांनी. इवन आता पुणे टाइम्स मध्ये एक आता परवाच लेख आला एक, ज्याच्यामध्ये होम कलेक्शन, ब्लड कलेक्शन ला जे एका कॉर्पोरेट समथिंग लॅब, आता त्यांनी त्याची नाव नाही लिहिलं पेपरमध्ये. सो ती जी व्यक्ती आहे ती 10वी पास आहे. तो माणूस येतोय ब्लड घेतोय, आणि त्यांनी काहीतरी डायबेटीस रिव्हर्सल साठी कुठला तरी एक प्रोग्राम आहे, आणि मी ती पूर्ण वाचली नाही, मी जस्ट हेडलाईन आणि एक याच्यातला वाचला. सो ही पण जीवाची खेळ नाही. याच्यामध्ये माझ्याकडे जी मुलं काम करतात त्यांना मी त्यांचे हात धरून त्यांना ब्लड घ्यायला शिकवलंय, त्यामुळे मला माहितीये की हा मुलगा ब्लड घेणार आहे. किंवा आमच्याकडे एक मुलगा आहे, तो फक्त लहान मुलांची ब्लड घेतो, म्हणजे राईट फ्रॉम न्यूबॉर्न टू 5 years to 6 years. बाकी त्याला आम्ही कुठेच नाही पाठवत. लहान मुलगा असेल तर तो मुलगा असं, किंवा काही ओबेस पेशंट असतात, तर ओबेस पेशंटला आम्ही स्पेशल ट्रेनिंग दिलेलं असतं की ब्लड कुठून घ्यायचं. ओबेस जर असतील तर त्यांच्या वेन्स ज्या असतात त्या सापडत नाहीत, आणि काय होतं, आतमध्ये सुई घातली आणि थोडी हलवली तर माणसाला पेन खूप होते आणि चक्कर येण्याची शक्यता असते. सो या गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलेलं असतं. हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या एक सिनियर पॅथॉलॉजिस्ट आहेत, त्या नेहमी म्हणतात की लॅबमध्ये ट्रेनिंग त्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं काहीच काय, म्हणजे तुम्ही रोज ट्रेनिंग त्या मुलांना द्यायलाच लागतं आणि स्वतःही घ्यायला लागतं, तर तुम्ही शेवटी पेशंटला जस्टिस देऊ शकता. लोकांचा विश्वास त्याच्यावर असतो. मस्त एपिसोड आणि छान इन्फॉर्मेटिव्ह झाला, आणि Thank you. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पॅथॉलॉजी म्हणजे नक्की काय, त्या वेगवेगळ्या टेस्ट कशा असतात, कशासाठी करतात, या सगळ्याची माहिती नक्कीच मिळाली होती. सो थँक्यू सो मच Thank डॉक्टर you. आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. डॉक्टर सौरभ यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला काही लॅब टेस्ट करायची असेल तर नक्की त्यांचं होम कलेक्शन सुद्धा आहे, आहे. तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांना. सो आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा, आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.